ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये पहिला कन्सेप्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? एक असा इक्वेशन ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. असा इक्वेशन ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. एक इक्वेशन ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्याला काय म्हणायचं? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ठीक आहे. हा सुद्धा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. बरोबर. ठीक आहे. हे बेटा 3 + 4 किती होतो? 7. ठीक आहे. तर लेफ्ट साईडला एक्सप्रेशन आहे, राईट साईडला त्याची व्हॅल्यू आहे. त्याला काय म्हणायचं? इक्वेशन. ह्याला काय म्हणायचं? इक्वेशन. मध्ये इक्वल टू ची साईन असेल तर त्याला इक्वेशन म्हणायचं. ठीक आहे. यातला एक नंबर माहिती नसेल तर याला म्हणायचं अल्जेब्रिक इक्वेशन. ह्याला काय म्हणायचं? अल्जेब्रिक इक्वेशन. ठीक आहे. आणि या व्हेरिएबलच्या ऐवजी जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल इक्वेशनमध्ये, एका इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर त्याला काय म्हणायचं? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. येतं का लक्षात? या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये अननोन काय? इथं जसं अननोन एक्स होता, व्हेरिएबल एक्स होता, इथे व्हेरिएबल काय आहे? अननोन काय आहे? अननोन आहे थीटा. बरोबर का? साइन थीटा इज इक्वल टू 1/2. याच्यामध्ये अननोन काय आहे? थीटा अननोन आहे. ए बेटा, साइनची व्हॅल्यू 1/2 कधी असते? साइन π/6 ची व्हॅल्यू 1/2 असते. या दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर ना थीटाची व्हॅल्यू काय येते? थीटाची व्हॅल्यू काय येते? या दोन्ही इक्वेशनला इक्वेट केल्यानंतर थीटाची व्हॅल्यू काय येते? π/6. ठीक आहे. तर या इक्वेशनमध्ये अननोन काय आहे? थीटा. थीटाची व्हॅल्यू आहे π/6. याला म्हणायचं सोल्युशन. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं सोल्युशन. याला म्हणायचं सोल्युशन. ठीक आहे. हा एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये अननोन थीटा आहे. थीटाची व्हॅल्यू काय आहे? π/2. याला म्हणायचं सोल्युशन. याला काय म्हणायचं? सोल्युशन. हा इक्वेशन आहे. या इक्वेशनमध्ये थीटा अननोन आहे. थीटाची व्हॅल्यू काय आहे? टॅन कुठल्या अँगलला 1 असतो? टॅन ऑफ व्हॉट इज इक्वल टू 1? टॅन ऑफ π/4 इज इक्वल टू 1. तर थीटाची व्हॅल्यू काय आहे? π/4. तर हा सोल्युशन आहे.